OTT प्लॅटफॉर्मवरील अश्लील वेब सिरीजला पायबंद घाला, अविनाश जाधव यांची मागणी। माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना दिलेल्या पत्रामध्ये अविनाश जाधव यांनी म्हटले आहे की भारतीय संस्कृती, सभ्यता, कुटुंब व्यवस्था, नात्यातील संवेदनशीलता नष्ट होण्याआधी OTT प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सुरू असलेल्या सांस्कृतिक व्यभिचाराला सेन्सॉरच्या नियंत्रणात आणावे। OTT प्लॅटफॉर्मवरून दाखवल्या जाणाऱ्या अश्लील वेब सिरीजला पायबंद घालण्यात यावा। त्यावर दाखवले जाणारे अतिरंजित, भडक, शिवराळ भाषा, नात्यांचा अनादर, पाशवी क्रूरता हे सर्वच गुन्हेगारीला प्रोत्साहित करणारे आहे। त्यामुळेच अशा वेब सिरीज आणि चित्रपटांवर नियंत्रण आणि सेन्सॉर ठेवण्यासाठी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र देण्यात आले आहे। राज्यातील 48 खासदारांनीही संसदेमध्ये आवाज उठवण्याचेही त्यांना पत्र दिल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी शुक्रवारी दिली। हा प्रकार सेन्सॉर नियंत्रणात आणला गेला नाही तर मात्र मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशाराही जाधव यांनी दिला आहे। आज आम्ही जी पत्रकार परिषद बोलवली आहे तिचा मुख्य विषय आहे OTT प्लॅटफॉर्म। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की OTT प्लॅटफॉर्मवर आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीने अश्लीलता पसरवली जाते याच्या विरोधात आमची ही आजची पत्रकार परिषद आहे। आत्ताच्या घडीला OTT प्लॅटफॉर्मवर कुठल्याही OTT प्लॅटफॉर्मला जा, नेटफ्लिक्सला जा, बालाजीला जा, तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला एक गोष्ट कळेल की तुम्ही फॅमिली सोबत कुठली सिरियल पण बघू शकत नाही, कुठलं मूवी पण बघू शकत नाही। आता एक CA टॉपर नावाची एक मूवी आली आहे नेटफ्लिक्सला। एवढी वाईट मूवी आली आहे की त्यात मुलं आई वडिलांच्या बाबतीत डिस्कस करतात। तो मला असं वाटतं की हा आपला कल्चर नाहीये। तुम्ही आज OTT प्लॅटफॉर्म गेलात तर सासऱ्याचा अफेअर सुनेबरोबर, वहिनीचा अफेअर दिराबरोबर, आईचा अफेअर मुलाबरोबर, कुठल्याही प्रकारची अश्लीलता दाखवली जाते आणि ती आपली भारतीय संस्कृती नाहीये। म्हणून आम्ही मागणी केलेली आहे की जसे मूवीज येतात आणि त्याला एक सेन्सॉर असतो, त्यात दारूची ऍड नसते, सिगरेट जर पिताना दाखवली गेली तर लगेच बातमी येते। तर मला वाटतं जर सिगरेट पिल्याच्या नंतर सिगरेट हानिकारक आहे अशी जर बातमी येत असेल तर OTT वर एवढी घाणेरडेपणा काय दाखवते आम्हाला। बालाजी टेलिफिल्म जे आहे जितेंद्रचं, जितेंद्र सारखा माणूस, त्यांची मुलगी एवढ्या वाईटरित्या तिच्या त्या ह्याच्यावर सिरियल येतात, मला असं वाटतं ह्याच्या विरोधात कोणी बोलणार आहे की नाही। आज मागच्या 5 महिन्यामध्ये आपल्याकडे 252 अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत। हे येतं कुठून? मी काल सरस्वती शाळेमध्ये गेलो होतो, त्यावेळेला तिथल्या पॅरेंट लोकांशी बोलत होतो। ते म्हणाले की आम्ही आमच्या मुलांसोबत कुठलाच पिक्चर बघू शकत नाही, कारण एका चांगल्या सीन नंतर पुढे काय येणार आहे हे कोणालाच माहित नाही, रिमोट हातात घेऊन बसावा लागतो, अशी वाईट परिस्थिती आहे। तो मला असं वाटतं की हे आमची भारतीय संस्कृती नाही। या सगळ्याला भारत सरकारने सेन्सॉर आणायला पाहिजे आणि सेन्सॉर आणून हे अश्लीलता पसरवणारे जे घाणेरडे डायरेक्टर्स आहेत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे। जर त्यांच्यावर कारवाई करण्यास सरकार असमर्थ असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नेटफ्लिक्सचं ऑफिस असेल, बालाजीचं ऑफिस असेल, अमेझॉन प्राईमचं ऑफिस असेल, या सगळ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रागाला सामोरे जावं लागेल, ही आमची त्यांना ताकीद आहे। कारण ही जनभावना आहे। उद्या भविष्यात अशी एक वेळ येईल की लोक मोर्चे काढतील OTT प्लॅटफॉर्म बंद करण्याच्या बाबतीमध्ये, म्हणून आई वडील मोर्चे काढतील। ड्रग्ज दाखवलं जातं, दारू दाखवली जाते, काय घाणेरड्यातले घाणेरडे सीन दाखवले जातात, शिव्या घाणेरड्या दाखवल्या जातात, मारामारी दाखवली जाते, काही दाखवलं जातं। अहो, शोलेमध्ये पण मारामारी होती, पण ती लोकांना बघायला आनंद वाटत होता ती मारामारी बघताना। यांच्या मारामारी असतात। अनेक चांगले प्रेमाचे पण पिक्चर आले या देशामध्ये, ते सुपर डुपर हिट झाले, म्हणजे 100 आठवडे राहिले। आणि हे काय? सो आम्हाला बघायचंय, पण आम्हाला काहीतरी चांगलं बघायचंय, आम्हाला हे बघायचं नाहीये। आणि जर हे तुम्ही आम्हाला बळजबरी दाखवणार असाल तर आमचा विरोध हा तुम्हाला असेल। आताच्या घडीला त्यांचा असा आहे की एक स्क्रीन 3 लोक पाहू शकतात, बरोबर आहे। लहान लहान मुलं मोबाईलमध्ये पण बघतात हो, स्क्रीन शेअर करून घेऊन। म्हणजे त्यासाठी आई वडिलांच्या बाजूला बसलं पाहिजे अशी काही गरज नाहीये। सो या सगळ्यावर बंदी यावी, सेन्सॉर यावा, आणि ही आमची मागणी आहे। आणि नाही झालं तर या सगळ्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पालकांचा मोर्चा काढेल, एवढं नक्की। ज्या काही गोष्टी घडल्या आहेत, मागच्या काही दिवसात घडतात, त्या विकृतीच्याच गोष्टी आहेत ना।
या गोष्टी येतात कुठून? या अशाच ठिकाणाहून या गोष्टी येतात. आणि हे जर थांबलं नाही ना तर अजून विचित्र होईल. तुम्ही जर आत्ताच्या घडीला फेसबुकला गेलात किंवा इन्स्टाला गेलात तर लहान लहान मुली काही घाणेरड्या रील्स बनवतात. तुम्ही बघितलेत का? शिव्या, अश्लीलता, कसले पण फोटो टाकतायत. कोणाचाच कोणावर लक्ष नाहीये, काहीही टाकतात. म्हणजे एक लहान एवढीशी मुलगी दुसऱ्या लहान मुलीला घाणेरड्या शिव्या देतात आणि त्याला व्ह्यूअर्स किती? तर 10 लाख. त्याला लाईक्स किती? तर 47,000. काय दाखवलं जात आहे, काय पाहिलं जात आहे आणि आपल्याला काय आवडतंय? खरं तर आपली आवड बदलली की काय असा मला प्रश्न आहे. जर शिव्या देण्याच्या व्हिडिओला जर 47,000 लाईक्स येणार असतील तर मला वाटतं आपली आवड बदलली आहे. आणि एखादी मुलगी गोल्ड मेडल घेऊन येते, एखादी मुलगी कल्चरल उत्तम काहीतरी केलेलं असतं, तिच्या फेसबुक पेजला जर तुम्ही गेलात तर 40 लाईक मुश्किलने मिळत नाहीत. मग मुलं ही विचार करतात मी हे बनवू की ते बनवू, तर ते बनवतात ज्याला सगळ्यात जास्त लाईक्स.